सर्व मांगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। नमस्ते मित्रमैत्रिणींनो, कसे आहात सगळे? माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार, म्हणजे श्री महालक्ष्मी देवीची पूजेचा गुरुवार। त्यासाठी मी आज पूजा विधी कशा प्रकारे मांडायची, त्याची पूजा कशी करायची, काय काय वस्तू लागतात, काय सामग्री लागते, आरती, कथा, हे सर्वाचा व्हिडिओ मी आज घेऊन आले आहे। आज मार्गशीर्ष महिन्यातील 4 गुरुवार महालक्ष्मीचे सेवेसाठी सापडत आहेत। त्यासाठी मी आज पहिला गुरुवारचा व्हिडिओ तुमच्यासाठी खास घेऊन आले आहे। मी कशा प्रकारे पूजा विधी केली आहे त्याचा सर्व व्हिडिओ मी आज डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे की मी कशा प्रकारे पूजा केली व आरती, कथा कशी वाचली, ते सर्व या व्हिडिओमध्ये मी शेअर केले आहेत। त्यासाठी अगोदर देवाचे घर स्वच्छ करून घ्यायचे व नंतर देवपूजा करून अगोदर सर्वप्रथम देवपूजा करायची, नंतर आपल्याला महालक्ष्मीची पूजा मांडायची। आपल्याला देवपूजा झाल्यानंतर देवापुढे रांगोळी काढून घेतली व नंतर पाट ठेवून त्याच्यावरती हळदी कुंकू वाहिले। नंतर कलशाचे तिलक केले, कारण की कलशाच्या तिलकाशिवाय कलश मांडणे शक्यच नाही, म्हणून अगोदर कलशाचे तिलक केले। नंतर डायरेक्ट पाटावरती आपल्याला पूजा मांडायची नाही, ती नवे वस्त्र कोणतेही असो ते खाली टाकूनच मग पाटावरती आपल्याला कलश पूजन करायचे आहे व महालक्ष्मीची पूजा मांडायची आहे। नंतर तांदळाची रास घालून कलशासाठी पाटावरती तयार करून ठेवायचे। पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य म्हणजे कलश, नारळ, तांदूळ, पानाचा विडा। पानाच्या विड्यामध्ये 2 पानं ते जोडीनेच घ्यावे लागते, एक सिंगल पानाचा विडा होत नाही। खोबरे, विलायची, लवंग व सुपारी हे सर्व पानाच्या विड्यामध्ये लागते। नंतर त्या कलशामध्ये मी 1 रुपया व सुपारी टाकून त्याची पूजा केली व त्याच्यावरती नारळ स्थापित केला। हा आंब्याचा डहाळा, तुमच्याकडे 5 प्रकारच्या फळांचे पानं भेटले तरी ते चालतात, पण आमच्या इथं फक्त आंब्याचा डहाळा भेटला म्हणून मी आंब्याचा डहाळा ठेवून नंतर त्याच्यावरती नारळ स्थापित केला। नंतर त्याच्यावरती ओढणी, चुनरी म्हणजे त्याच्यावरती देवीला सजवण्यासाठी ठेवले, कारण की देवीचे सजावटीचे सामान माझ्याजवळ नाही, मी खरेदी करणार आहेच, पण आता पहिल्या गुरुवारी नव्हते म्हणून मी अशा प्रकारे पूजा मांडली। व आपल्याला गणपती स्थापित करायचा आहे। कलश मांडल्यानंतर गणपतीची पूजा करून घ्यायची, खाली तांदूळ हातरून त्याच्यावरती सुपारी ठेवून त्याची विधिवत पूजा करायची। नंतर पानाचा विडा ठेवायचा। नंतर लक्ष्मी मातेची मूर्तीचेही स्थानांपण करायचे, कारण की लक्ष्मी मातेची मूर्ती ह्या व्रतामध्ये लागतेच। कलश असला तरी लक्ष्मी मातेच्या मूर्तीची आपल्याला पूजा करायची आहे। मार्गशीर्ष महिन्यातील हा पावन गुरुवार सर्वांना सुखसमृद्धीचा, भरभराटीचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। आपल्या काय मनोकामना आहेत त्या देवी पुढे मांडायच्या व तिला मनोभावे तिची पूजाविधी करायची। सर्व पूजाविधी मनोभावे केल्यास कोणतीही अडचण येत नाही। नंतर वस्त्रमाळ मी तयार केली, ती घरचीच मी वस्त्रमाळ तयार केलेली देवीला म्हणजे कळशाला घातली। वस्त्रमाळ ही देवीला लागतेच म्हणून वस्त्रमाळही बनवली। नंतर कलशाची पूजा करून म्हणजेच नारळाची पूजा केली। हे पुस्तक श्री महालक्ष्मी देवीचे आहे, ते आपल्याला कथा वाचायची, त्यातलीच आरती मी आता पुढे म्हणणार आहे। लक्ष्मी देवीला फुलांनी सजावट करून मी त्याच्यावरती लक्ष्मी मातेची मूर्ती स्थापित केली। नंतर बाकीचे आपल्याला दीपदान करतानाही, दिवा लावतानाही त्याच्याखाली फुले हांतरून मगच दिवा लावायचा, तसा डायरेक्ट पृथ्वीवरती जमिनीवरती दिवा लावायचा नाही।
नंतर दिव्याची पूजा करून घेतली. हळदी कुंकू अक्षदा वाहून दिव्यालाही नमस्कार केला. नंतर दिवा प्रज्वलित केला व धूप दीप लावून घेतले. अशा प्रकारे तुम्ही पूजा मांडणी करता का? मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. माझी काही चुकले असेल तर देवीला मी क्षमाही मागितली. कशा प्रकारे तुम्ही पूजा करता मला नक्कीच सांगा. मी आपली साधीसुधी देवाची पूजा करते. अशा प्रकारे मी माझे मंगळसूत्र देवीला परिधान केले. नंतर नैवेद्यासाठी साखर व पाणी देवीस मांडले. एक फळ तुमच्याकडे असेल तर फळही तुम्ही ठेवा, कारण की मी निरंकारच उपवास केला आहे. फळहार करूनच उपवास करणार आहे. तिखट खारट खाणार नाही. हे 4 गुरुवार मी निराहार राहूनच उपवास करणार आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने काय काय खातात तिखट खारट, पण मी नाही खाणार. मी पूर्ण फुलांनी सजावट देवीची करून घेतली. छानपैकी आपली देवी सजून तयार झाली होती. खूप छानपैकी शृंगार झाला होता. नंतर ताटामध्ये फळ, केळ व साखर हे देवीला नैवेद्यासाठी ठेवले. अशा प्रकारे आपली छानपैकी देवी आज शृंगार झाला आहे देवीचा. देवीकडे आपण प्रार्थना करायची की सुखसमृद्धी भरभराटी येवो, सगळं दुःख दारिद्र्य नष्ट हो, ही देवीच्याकडे प्रार्थना करून मनोचित होण्याची प्रार्थना करायची. नंतर मी हे सर्व झाल्यानंतर पूजाविधी झाल्यानंतर तुळशी मातेचे दर्शन घेतले. नंतर मी आरती शेवट केली व कथा वाचण्यास सुरुवात केली, कारण की सकाळचेच मी कथा वाचून घेतली. संध्याकाळी परत देवीला नैवेद्य ठेवून घ्यायचा आहे. लक्ष्मी देवे नमः. श्री महालक्ष्मी कृपा आपल्याला लाभावी. तिने आपल्या घरी सतत वास करावा. आपला संसार सुखासमाधानाने चालावा म्हणून अनेक भाविक श्री लक्ष्मी देवीचे व्रत करतात. त्यांना उत्तम फळ मिळते. व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करून ते शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे असे सांगितले आहे. जर मार्गशीर्ष मासी जमले नाही तर कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून व्रत सुरू करावे व शेवटच्या गुरुवारी सांगता करावी. काही भाविक दर महिन्यास व्रत करण्याचे ठरवून सतत 1 वर्ष हे व्रत चालू ठेवतात. या श्री लक्ष्मी व्रताचे नियम, पूजाविधी व कहाणी व आरती इत्यादी दिले आहे. त्याप्रमाणे आपण सर्व विधी करावा. श्री लक्ष्मीच्या कृपेने सर्वांचे मनोरथ पूर्ण व्हावे ही श्रद्धा ठेवावी. श्री महालक्ष्मी देवीची कहाणी. श्री गणेशाय नमः. श्री लक्ष्मी देवे नमः. ओम श्री क्रू ओम धन धन देहि माम. ओम धनदाय नमस्तुते. निधिपाच्य पदिमाच्य भवनतु तत्मस्मामी धनधान्य संपदा. ध्यानी घ्यावी श्री लक्ष्मी देवीची कहाणी. द्वापर युगातील सौराष्ट्र देशाची मोहिनी 8 पाटनगर होतं. तिथे एक राजा चालून दमला होता. विसाव्यासाठी थांबला. राणीची दासी नदीवर येत होती. तिने भद्रशावला पाहिलं, ओळखलं तर परत लगबगीने घरी गेली. रथ पाठवला आणायला. शूरांनी घरी आणलं. मान सन्मान केला. नवी वस्त्र दिली. गळ्यात हार घातला. शांबाला वडिलांची नीट व्यवस्था ठेवत होती. राजाचे दिवस मजेत जात होते. आता परत जायचा विचार त्याच्या मनात आला. जावायला तसं सुचवलं. भद्रशाव मुलीचा व जावायचा निरोप घेऊन निघाला. जावयाने नोकराजवळ एक हांडा दिला. मोहरांनी भरला होता तो. नोकराच्या सोबतीने राजा पुन्हा घराकडे परतला. चंद्रिकेला भेटला. हांडा पाहून ती खुलली. हांड्याचं झाकण काढलं. आत पाहते तर काय, आत दिसले तिला कोळसे. सूरचंद्रिका कपाळावर हात मारून घेतला.
करीत होती. आरती झाली. धूप दीपाचा वाद दरवळा. श्यामबालाने उपवासच होता तो ती कडकडीत करी. अगदी निराहार राहून आईच्या जेवणाची तयारी झाली होती. तिनं आईला जेवायला बोलवलं आणि आईला मागच्या जन्माची आठवण आली. ती लक्ष्मी व्रताच्या वसा करीत होती. लक्ष्मी देवीच्या कृपेने ती राणी झाली होती. ती म्हणाली, श्यामा मी पण नाही जेवत, मीही तुझ्याबरोबर उपासच करेन. श्यामा ठीक आहे म्हणाली. मार्गशीर्ष महिन्याचा होता तो. चारही गुरुवार मुलीने केलेले व्रत तिच्या आईने पाहिले होते. भक्तिभावाने नमस्कार करीत होती, उपवास करीत होती, सर्व दुःख दूर व्हावे म्हणून प्रार्थना करीत होती. महिना संपला व घरी जायचा दूरदेशी गेले होते. तेही अचानक घरी आले. त्यांना पाहून आई वडिलांना जो आनंद झाला होता तो वर्णन शब्दात सांगणं अगदी अशक्यच आहे. श्री लक्ष्मी देवीचे व्रताचा हा अपूर्व अनुभव राजा राणीने पुढे सतत घेतला. त्यांचे जीवन निश्चित झालं होतं. दुःखाचे वादळ पूर्ण थांबले होतं. सुखाचे वारे सर्वांना सुखावत होते. अशी ही साठा उत्तराची कहाणी सर्वांनी वाचावी, ऐकावी व लक्ष्मीची कृपा त्या घरावर सदैव फुलावी अशी पाचा उत्तराची सुफल संपूर्ण करून सर्वांनी देवीला वंदन करावे ही प्रार्थना. ओम श्री महालक्ष्मी देवी नमः. श्री महालक्ष्मी अष्टक. करुणी वंदन सद्भाव धरुणी, लक्ष्मी चरण पावन रे. कमल आसन कमल वंदन, कोमल ते मन, लक्ष्मीचे चक्र गदा हाती. माता आदिशक्ती प्रसन्नती मूर्ती जगन माता, जगाला आधार चालवी व्यवहार. दिव्य अलंकार शोभती ते, प्रसन्न होईल धनधान्य देईल, संकट नेईल दूर माझ्या. देवी ही प्रार्थना सुख समाधान कुटुंब कल्याण वर देई, चिंता शुद्ध करी, दैन्य दूर करी, निर्मळ अंतरी ठेव सदा. जी चूक झाली माय पोटी घाल तूच आता वाली भक्तजना. नित्य हे अष्टक गातील जे लोक, श्रद्धाळू भावक पावन रे. श्री लक्ष्मी देवीची आरती. ओवाळू आरती. जय देवी लक्ष्मी माता, प्रसन्न वदने प्रसन्न होशी तू तारस बघता. पूर्वजन्माची व्रत पुण्याई, वैभव राणीला गर्भधनाचा दिला, वैसरले लक्ष्मी मातेला अपमान शाप दिला. मग आता आली दारिद्र्य, प्रसन्न वदने प्रसन्न होशी तारस तू बघता. व्रत केल्याने प्रसन्न झाली देवी राणीला, दैन्य दुःख ते दूर करुनी मन निर्मळ झाले. श्यामबाला दासीलाही प्रसन्न वदने पावन हो माता. गुरुवारची हे व्रत जे करीन नेम धर्म धरुनी, मनोकामना पूर्ण करील अवघडीच धरून करता. पाठक गुरुजी रमला गुण गाता, प्रसन्न वदने प्रसन्न होसी प्रसन्न होती तू तारक बघता. आरती लक्ष्मी देवीची. जय देवी जय महालक्ष्मी, वरस व्यापुल तू सोडमी. जय देवी करवीर पूर्व आशिनी, सुरवर माता, पूर्वदायिनी मुरवर प्रिया कांता, कमलाकारे जटाले जन्मरी दाता. सहस्रवदने पूदन गाता, पुरे गुण गाता. मातोलिंग गदा खेड केर विकरणे, झळके हाटक वाडी पियुष पाणी. माणिकधरा स्वर्गवासिनी, मृगनयनी शशधरा वंदना. राजस जननी मदनांची जननी, तारा शक्ती अगम्य शिवभोजक गौरी. सांख्य म्हणतील प्रकृती निर्गुण निर्धारी, गायत्री निजवाचा निकमसारी. प्रकट पद्मावती निज धर्मांची चारी, अमृत पार्वती सारी. अवधूत सार वारी मारी, वाय पालट पर्वत सारी वारी. माय पालट प्रणमत परिवारी, हे रूप चंद्रूप दावी निर्धारी. चतुराने कुशमाचे कर्माच्या ओळी लिहित्या असतील माझे निज बाळी. पसोनी चरणातळी पद्मासोमी शाळी, मुक्तेश्वर नागर क्षीरसागर बळी. जय देवी जय महालक्ष्मी, क्षीरसागर महालक्ष्मी. आवाळू आरती जय देवी जय महालक्ष्मी.
अशा प्रकारे मी देवीची कथा वाचून आरती केली. माझ्या सर्व मनोकामना देवी पुढे मांडल्या. माझे सर्व दुःख आजारपण सर्व नष्ट व्हावेत ही देवीकडे प्रार्थना केली. तुम्ही तुमचे मनोकामना काय असतील ते देवी पुढे मांडा. मी आज फक्त फळाहार करणार आहे. गोड खाऊन मी माझे उपवास धरणार आहे. त्यासाठी मी फक्त आज केळी खाणार आहे. कसा वाटला माझा व्हिडिओ मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. काही चुकले असेल तर मला नक्कीच सांगा की इथे चुकलं आहे. तुम्ही परतच्या व्हिडिओमध्ये थोडे सुधारणा करा. तशा प्रकारे मी ही परतचा व्हिडिओ नक्कीच पोस्ट करेल. नक्कीच व्हिडिओ तयार करून पूजाही तशीच मांडेल. कसा वाटला व्हिडिओ? माझा व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा. श्री महालक्ष्मी देवे नमः. श्री महालक्ष्मी देवे नमः.